खरोखर चिकलूच नाव द्यायला पाहिजे ह्याला. काय चाललंय काय चाललंय? कसं लहान मुलांचं हवं असतं म्हणून फक्त तेवढा जेवण. माझ्याकडे 2 प्रकारचा पास्ता आहे. हा पाल्याची करतो पण आपण कधी केलेली नाही. आता ही भाजी अजून एकत्र आहे, ती सगळी वेगळी. कुठे गेला रे सकाळी सकाळी? हा सकाळी सकाळी कुठे गेला? चिखलात लोळायला. हा बघा पूर्ण चिखलामध्ये लोळून आलेला आहे वाघ आहे आपला. दोघं पण खेळायला गेले होते. त्यांचा एक नवीन दोस्त झाला आहे टॉमी. आता होता इथे, तुम्हाला मी दाखवी ना काहीतरी कॅप्चर करायला गेली पण तो गेला तिच्या घरी निघून. हे बघा कसं लोळून आला आहे. आता अगोदर पहिला धुवायला पाहिजे ना, तर पुऱ्या घरभर हा घाण करेल. धर चिकलू चिकलू सर. खरोखर चिकलूच नाव द्यायला पाहिजे ह्याला. हा बघा कसा पूर्ण लोळून आलाय. आज पक्षी खूप ओरडत आहेत ना सकाळपासून. पक्ष हां सकाळपासून पक्ष्यांचा इतका छान आवाज येतो ना, असं मस्त. आणि आपल्या चाफ्याला कळ्या म्हणजे फुलं फुललेली आहेत ते बघा त्या समोरच्या झाडाला. चला तुम्हाला पण दाखवते. पाऊस पडेल वाटतं, भरलाय पाऊस. हा बघा ऐकलं काय? दाखवते. ही काल आलेली फुलं आहेत ही बघा. हां चाफा चाफा हा बघा कसा मस्त फुललं आहे. म्हणजे हे काल येऊन गेलेली फुलं आहेत ही. तर मी काढून घेते. किती आहेत काय माहिती, शोधावे लागतील झाडामध्ये. झाड हे खूप छान झाले बघा, मस्त झाले. नंतर अगोदर एकदम साप असे पानं बिनं साप सुकल्यासारखी झाली होती. पण आता पावसामुळे हे झाड आहे ना खूप सुंदर झाले. चला फुलं काढून घेऊया. काय चाललंय काय चाललंय? सकाळी सकाळी सूर्यनारायण उगवले आज. मगाशी पूर्ण असा अंधार केलेला पावसाने. तर असं सगळं वातावरण सध्या चालू आहे गावाला. कधी पाऊस असतो दिवसभर, तर कधी सावट आणि कधी ऊन असं. तर ही बघा आता ही आपली मस्त अशी फुलं सुंदर सुगंधित काढून घेतलेली आहेत. ह्या फुलांचा सुगंध खूप भारी आहे. हे बघा हे तगरच म्हणतात ना याला. चाफा, जुई, मोगरा थोडंसंच आहे. आणि ही फुलं ह्याची पारिजातकाची ना खराब होतात. ती पाणी लागतं ना, जमिनीवर पडतात ना. मध्ये 1-2-3 चांगले होते तेच मी उचलले. मस्त सुगंध पसरला आहे फुलांचा. शेट आमचे बसले बघा, हा चिकलूवाले शेट. त्याला धुवून काढली ना मगाशी आणि बांधून ठेवले. जाम लबाड आहे. बस तू इथे, मी पटकन बाहेरून काम करून येते. हां छान माझे पोते. मग थोड्या वेळाने तुला खाऊ देते. हां बसा इथे गाई करा. हां ही बघा चूल झाली आता पेटवून. आणि आता घरातलं आटपलंय. आता जाऊया बाहेर. हे बघा खुरपं घेतलंय. कुणालचे बाबा गेलेत पुढे. 1 मिनटं. हा एक टब घेते. ती छोटे छोटे रोपं आहेत ना आपल्याला काढायचे आहेत मिरचीची. सर्व गवत काढ. हां माती ते आणून टाकूया, खत टाकूया. कुठली माती? तिकडची ही बाई इथं वाटते उकरून ठेवलेली आहे ना. हां ही माती काढून आणून टाकूया. ही बघा आपली छोटीशी रोपं आहेत. ही काढायचीच सगळी आणि दुसरीकडे वाफा करून लावून टाकूया पटपट. विहिरीच्या बाजूला जेवढा गुतावला आहे ना हा सगळा काढून. हां हां निघताय खेचू नको, नीट काढ. मग काय करणार? खेचत नाही मी ते खुरपं घालते ना मग खेचते. ढिलं पडतं ना मग. आपण आता कसा गवत निघाला ना, मी फावड्याने सगळी जमीन जरा वर खाली करीन, त्यात ते निघेल. बाकी राहिलं हा दादा दादा आहे तो दादा. कुणाल हा दादा लाग मार. दूध घे. पोरांचं कसं लहान मुलांचं हवं असतं म्हणून फक्त तेवढा जेव्हा नवीन असेल तेव्हा लहान असेल मोठा मग लक्ष नाही देत पाहिजे ना. कुठला वाला? आता हा सगळा गवत लोक काढायला. हां तो काढायला पाहिजे गवत.
तर थोडंसं बघा मी केलं आता कुणालच्या बाबांना मदत केली. इथे ना ह्या वेलीना खत पाणी जरा करून घेतलं, कारण जेव्हा बियाणं लावलं ना त्यावेळेसच फक्त खत पाणी केलं होतं, त्याच्यानंतर काय केलेलं नाही. आता वेली बघा वाढत वाढत चाललेले आहेत, त्याच्यामुळे आत्ता त्यांना गरजेचं आहे खत. कधी कास ह्या ज्या वेली असतात ना हां कडवल काही एक असेल त्यांना मातीत आणि खताचा भराव वरून करावा लागतो, कारण त्यांची मुलं आहेत ना वेलींची मुलं वर येत राहतात. हां त्याच्यामुळे आता झाले 2-3 झाले ना, अजून 2-3 इकडच्या बाकी आहेत. ते आता करतात कुणालचे बाबा. मी चालली आता घरामध्ये नाश्त्याचं बघते. आणि मिरचीची रोपं आहेत ना बघा, ही समोर आहेत, ते आता काढायचे आहेत, पण अगोदर म्हटलं बाकीची सगळी कामं होऊ दे, त्याच्यानंतर मग लास्टला ही काढणार. कारण आता जर का काढून ठेवले तर सुकून बिकून जातील ना, कारण बघा ऊन पण आहे, बघा कसलं ऊन पडलं आहे. त्याच्यामुळे हां पावसाचा अंदाज घेऊन सगळं करायला लागेल ना. चला जाऊया. त्यांना काय आता ते माती किती पडली ना हां तिथे मस्त वाढते. हां तेच. हां माती आता आपण टाकणार आहे ना वरती भरावून हां हां तिथे पण वाढते. थोडं डंपर रिकामी आहे, तर कुणालने इथे पाणी भरायला तर सुरुवात आहे. पाण्याचा टँकर येणार आहे ना, म्हणून कुणाला तर इथे पाणी भरून ठेवतोय सगळ्या बादल्या वगैरे. काय झालं भाऊ, आला फिरून आला. चला 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 पोटा पाण्याचं बघूया. चला चला, भूक लागली, कशाला कुटकुट करतो सारखं आपला कुई कुई चालू. नाही तुला आत्ता नाही सोडणार, थोड्या वेळाने. तुझं काय रे, अरे देवा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर पाण्याचा बघा तुम्हाला आवाज येत असेल, मस्त अशी एक पावसाची सर आहे ना येऊन गेलेली आहे. म्हणजे जे काही खत पाणी केलं होतं ना त्यांच्यासाठी म्हणजे पाऊस खूप गरजेचा. म्हणजे मी घरी आले आणि लगेच पावसाला सुरुवात झाली. कुणाच्या बाबांचं काम की नाही अजून पण चालू आहे. तर भिजत भिजत त्यांनी काम करायला तिथं सुरुवात केली. त्यांना सांगितलं नका घरी या, तर ऐकलं नाही ते. अजून पण बघा त्यांचं चाललेलं आहे काम. तर आता मी घरी आल्यानंतर नाश्ता वगैरे म्हणजे भाग्या शरू यांचं करून घेतलं. कुणालच्या बाबांसाठी तर शिरा बनवते. हां आली 1 मिनटं. आणि आता कुणालसाठी आणि माझ्यासाठी थोडंसं जरा चटपटीत खाण्याची इच्छा झालेली आहे, तर ते बनवते. पास्ता, मॅक्रोनी पास्ता म्हणतात ना, ते बनवते. काय आलं, काय हवं आहे? आता ते बघा पूर्ण भिजले काम करताना. आता मिरच्या राहिल्या ना, हां संध्याकाळी करूया. संध्याकाळी आता नको, राहू दे, संध्याकाळीच करूया. टाकलंय आता. नाही बा आता नकोस, संध्याकाळीच करूया, बस झालं. चला हां हां. तर हे बघा ह्याच्यामध्ये भात लावला, गरम आहे ना अजून, याच्यामध्ये डाळ पटकन फोडणीला घालून घेतली. गरम आहे त्याच्यामुळे एक साईडला ठेवलेलं आहे. आणि इथे आता कुणालच्या बाबांचा शिरा बघा बनतोय. आणि थोडीशी पास्ताची तयारी पण केली, म्हणजे सर्व कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे. तर हा बघा त्यांच्यासाठी शिरा, जरा एक चांगली वाफ येऊ दे. आणि डाळीचा कुकर झाला, त्याच्यामुळे हे बघा हे सगळं असं पाणी कसं सगळं बाहेर पडलं आहे. हे बघा, ही आता माझ्याकडे 2 प्रकारचा पास्ता आहे, हा वाला आणि ही मॅक्रोनी आहे ना, ह्याला मॅक्रोनी म्हणतात. थोडीशी जास्तच घेतली कारण कुणाला पण आवडतं आणि मलासुद्धा आवडतं. आणि फोडणीसाठी इथे बघा आता कांदा भरपूर असा चिरून घेतला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर भरपूर अशी, आणि आलं लसूण. इथे आता गॅसवरती 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्याला जरा उकळी येऊ दे. तर पास्ता, मॅक्रोनी, नूडल्स वगैरे असे जे प्रकार आहेत ना, ते कुणालच्या बाबांना फारसे असे आवडत नाही, पण आम्हा दोघांना मात्र आवडतात. त्याच्यामुळे कधीतरी अगदी 15 दिवसांनी किंवा महिन्याने की नाही मी बनवते आमच्या दोघांसाठी. तर आता पाणी आलं बघा, उकळी आल्यानंतर त्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तेल टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर आता ही मॅक्रोनी आहे ना, म्हणजे पास्ता जो आहे तो टाकलेला आहे आणि चांगलं असं उकळून घेतलेलं आहे. मी काय करते, पाण्याचं प्रमाण की नाही थोडंसं कमी ठेवते आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत सगळं शिजून घेते, म्हणजे ते पाणी काढून फेकत नाही, असं करते मी दरवेळेस. तर आता बघा मॅक्रोनी साईडला गेली आणि त्याच्यानंतर आता फोडणी घालायला मी सुरुवात केलेली आहे. तेलामध्ये भरपूर असा कांदा, आलं लसूण घातलेलं आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि सर्व मसाले, म्हणजे तिखट मसाला, हळद, गरम मसाला. आणि आपल्याकडे जर का तो पास्ता मसाला बघा असतो ना, तो जर का असेल ना तो पण यात टाकू शकता. आता माझ्याकडे नाही आहे, तर इथे मी थोडंसं चायनीज टच म्हणजे काय केलं, सोया सॉस अर्धा चमचा आणि अर्धा चमचा चिली सॉस ते घातलेलं आहे. चांगलं जरा मॅश करून घेतलं.
थोडंसं मीठ घातलं. आता ह्या सॉसमध्ये पण बघा मीठ असतं ना, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घातलेलं आहे. चांगलं असं तेल सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे ना तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बॉईल झालेला पास्ता आहे ना तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे. चांगलं असं जरा परतून घेतलं. थोडीशी कोथिंबीर अजून टाकली वरून आणि एक 2 ते 3 मिनटं चांगलीशी परतून घेतली. म्हणजे तो मसाला आहे तो व्यवस्थित सगळा मॅकरोनला लागला पाहिजे अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून एक 2 मिनटं वाफ येऊ दिली की आपला पास्ता मस्त चटपटीत इंडियन टच तयार झाला. तर ही बघा मस्त अशी गरमागरम मॅकरोनी पास्ता तयार झालेला आहे. आणि ते कुणालसाठी मी आणलेले. कुणालचं काम चालू झालं आहे. आज लेट झालं ना नाश्ता करायला. खा पहिला आधी नाश्ता कर. गरम आहे खूप. दोन दिवस आले म्हणजे संध्याकाळी बघितलं आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी ना चायची पाहते ना मागच्या साईडला तिथे रिया आले. गेलेला सगळं आईला बोललो 12 होत्या त्या पण 1-2 पण पहिल्या दिवशी 5 होत्या. त्या म्हटलं की तेवढ्या नाही केलं. आई बोलली त्याला सांगून इलंय मी की दुसऱ्या दिवशी बघ म्हणून असं म्हणून. नाही बघितल्या माझंच लक्ष गेलं. गुरु आली. दाखव काय खाते दाखव ग. तर रिया आणि आमची काकू आलेली आहे म्हणजे अक्षयची मम्मी लाल्याची मम्मी लालूची. काय त्याचं नाव तर सांग. म्हणजे कसलं असतं ते काय वेल असते काय पानं कशी असतात त्याची अशी मोठी असतात ना. आता ह्याच्यातला मधला घर खातात हे गोड लागतं. हे गोड असतंय खायला. आता ही भारंगीची भाजी आहे ना ही कसली आणली. भारंगीची आणि टाकळा. टाकळा पण आणलंय. मला तर आलू काढू ठेवतोय. हे आतलं मधलं खातात गोड लागतं. हा हे आणि बाकीचं साईडचं फेकून द्यायचं. अच्छा म्हणजे भाजी बिजी हा नाही पण भाजी बिजी करतात काय. भाजी करतात काय हो अक्षयची आई. पाल्याची करतात पण आपण कधी केलेली नाही. काय लोक म्हणतात दुधरुळीची भाजी करतात म्हणून. हा कोळा पाला पानं माहिती पडले तर मला माहिती पडलं पानं नाही ना. हे बंद आहे ना. त्याच्याच होती ना बावडेजवळ. असंच खायचं. आमच्या इथे धरायची पहिला एका मी म्हटलं किती सुंदर फुलं खाण्याचे. तुझी पण ढोरं आली. हा तुझी पण आली ती पण आली. गुरु आली चला चला तिथे दुधरुळे काढून घ्या. तुझी ढोरं धावली बघ ती बघ काय ते. तर आपल्या बागेतली आता जी अळूची पानं आहेत ना ती कुणालच्या बा काढतायत. आता काकी आहेत ना ती भाजी ना घेऊन बघा आल्या. तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळानंतर. सकाळी पण त्यांनी आणून दिली आणि आत्ता पण त्यांनी आणली. कुणालचे बाबा मुंबईला निघालेत जायला. त्याच्यामुळे आता जे काही रानभाजी आहे ना ती त्या काकीने जमा म्हणजे त्यांना सांगितलं सकाळी म्हणजे त्या येताना घेऊन आल्या. त्या कशा गुरांना नेतात ना चरायला मग रानामध्ये भरपूर अशी रानभाजी असते त्याच्यामुळे त्या घेऊन आलेल्या आहेत. आणि आत्ता बागेतली जी अळूची पानं आहेत ना ते कुणालचे बाबा काढतायत. त्यांना न्यायचे आहेत ना मुंबईला. उद्या सकाळी ते मुंबईला जायला निघणार आहेत त्याच्यामुळे सगळी पानं वगैरे आहेत ती काढून घेतो आता. भरपूर आहेत अळूची पानं. ऐकलं का देठ पण येऊ दे. त्यांना म्हटलं सगळी पानं काढून घ्या. अहो तिकडे ते आलेत ना 13 ऐकलं का. तेव्हा ती पुढं आहेत ना ती पण काढ सगळी ती भाजीची आहेत ती. हा केळफूल पण येऊ देत. हे सगळं आता काढून घेऊया. तर ही बघा रानभाजी ही भारंग आहे. तो टाकळा हा कुरडू आणि अळूची पानं आणि हे आहे केळफूल. आता ही भाजी अजून एकत्र आहे ती सगळी वेगळी करायची. कुणालच्या बा बसून वेगळी करतायत. आणि हे तुम्हाला बघा मग असे दाखवलं ना हे मधलं फळ खातात ना. ते गोड लागतं बोलतात. खाल्लं पटापट खाल्ला. हां तर हे बघा हे आता वेगळंच हे पहिल्यांदाच बघते मी. दुधासारखं लागतं. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर सांगा सगळ्यांनी काय आहे ते. काहीतरी म्हणाली मग अशी ती. हां मी माझ्या पण आता लक्षात नाही आहे. पण बघा हे मधला भाग आहे ना हा खातात ह्या फळात आणि साईडचं फेकून देतात ना. पुरी बघा किती छान झाली संध्याकाळची. तर चला ताईंनो आता थोडीशी पॅकिंग भाजीपाला पण पॅकिंग करायचं आहे आणि कपडे वगैरे पण कुणालच्या म्हणजे पॅकिंग करायचे आहेत. उद्या सकाळी मुंबईला जाणार कुणालचे बाबा. आता किती दिवसांनी येणार ते काय माहीत नाही आहे. ते नंतरला मला 1-2 दिवसानंतर माहीत पडेल. आणि ते कशासाठी जाणार आहेत ते तुम्हाला नंतरला सांगेन मी.
तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.